नमस्कार, मी मनोहर. घटना समोर येते सोलापूर जिल्ह्यातून आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये घडलेली एक धक्कादायक घटना आणि त्या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय या भयानक घटनेचा. सोलापूर जिल्ह्यातील ही जी घटना समोर आली आहे आता, ऐकल्याच्या नंतर तुम्हाला देखील प्रश्न पडेल की संपूर्ण हद्दच पार केलेल्या आहेत आणि कळस गाठलेला आहे या घटनेने. कारण अजून एक भोंदू बाबा आणि त्याचे काळे कारनामे, त्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि तेच आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या सर्वांना माहितीच आहे, एक भोंदू बाबाचे प्रकरण आपण आतापर्यंत पाहिले अशोक खरात पासून. परंतु सोलापूर जिल्ह्यातील एक भोंदू बाबा, तो म्हणजे मनोहर भोसले. मनोहर भोसले हे नाव तुम्ही ऐकलेलंच आहे. परंतु त्याच्यावर याच्या अगोदर 5 गुन्हे दाखल होते. परंतु आज जी घटना समोर येते आणि जी क्राईम समोर येते, चक्क महिलाच आज समोर आलेली आहे आणि त्या महिलेने संपूर्ण खुलासाच केलेला आहे. करमाळा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आणि त्या महिलेने आरोप जे केला तो अत्यंत धक्कादायक आहे. कारण अमावस्येच्या दिवशी पूजा करायची म्हणून त्या महिलेला बोलून घेण्यात आलं आणि महिलेने देखील पूजा केली. 2 अमावस्या झाल्या. श्रद्धा असते, दुःख असतं, म्हणून जसं सांगतील तसं करीत असतात, अंधभक्त असतात. 2 अमावस्येला पूजा झाली आणि 3ऱ्या अमावस्येला पूजा करायची. त्या 3ऱ्या अमावस्येच्या वेळेस त्या भोंदू मनोहर बाबा भोसलेने त्या महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याची तक्रार त्या महिलेने करमाळा पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे. करमाळा पोलीस स्टेशनमध्ये या धक्कादायक घटनेचा पोलिसांनी दखल घेतली आणि पोलिसांनी 6वा गुन्हा हा दाखल करून घेतला. अगोदर 5 गुन्हे दाखल आहेत आणि आता हा 6वा गुन्हा मनोहर भोसले या भोंदू बाबावर दाखल झालेला आहे. पैसे, दागदागिने, रोख रक्कम, अनेक मालमत्ता पोलिसांना या तपासामध्ये सापडली देखील. परंतु त्याच्या अकाउंटवरती बेकायदेशीर पैसा सापडलेला आहे. तब्बल 3 कोटी रुपये त्याच्या अकाउंटवरती बेकायदेशीररित्या आलेले, क्रेडिट झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर गाणगापूर असेल, सोलापूर असेल, जिथं तिथं आश्रम जेवढे आहेत त्यांचे, त्या आश्रमावरती जाऊन छापे देखील मारण्यात आले, चौकशी करण्यात आली, तपास करण्यात आला आणि जे काय हाती लागल ते पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे. परंतु या भोंदू बाबाने जे नीच कृत्य केलं, अंधश्रद्धेचा गैरफायदा घेतला, शारीरिक भूक भागवण्यासाठी त्या महिलेचा वापर केला. आपण पाहिलं तर भोंदू बाबा अशोक खरात, नाशिक. अशोक खरातचे देखील व्हिडिओ व्हायरल झाले. संपूर्ण घटनाक्रम आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि त्यात घटनेत देखील महिलेसोबतचे शारीरिक संबंध तेच कारण समोर आलं. शारीरिक सुखासाठी नीतिमत्ता सोडणारे असे भोंदू बाबा, अंधश्रद्धेचा गैरफायदा घेणारे हे भोंदू बाबा. अंधश्रद्धेपासून दूर राहा, आपला अंधश्रद्धा निर्मूलन आपला कायदा देखील सांगतो. परंतु दुःख हे माणसाला, व्यक्तीला मजबूर करतं आणि तिथे जायला भाग पाडतं आणि आमचं दुःख नाहीसं करतील या इच्छेपोटी संपूर्ण अशा घटना घडत राहतात. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि भोंदू बाबांचं वाढतं प्रमाण हे अत्यंत धोक्याचं आहे. जिथं तिथं भोंदू बाबा दिसत आहेत आणि त्यांनी असे केलेले कांड आज अंगावर शहारे आणतायत. महिलेने एका धाडस केलं, अशा कित्येक महिला आहेत, सांगता येत नाही. एक करून महिला आता समोर येतील आणि त्यावेळेला भोंदू बाबा मनोहर भोसले यावर कठोरपणे कारवाई करण्यात येईल. 6वी केस म्हणजे 6वा गुन्हा हा आज भोंदू बाबावर दाखल झालेला आहे. एकूणच ही संपूर्ण घडामोड आहे. या घडामोडीबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोलापूर जिल्ह्यातून आलेली ही धक्कादायक घटना, यामुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय खूप मोठा, तो म्हणजे भोंदू बाबांविषयी. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन घडामोडीसोबत, ताज्या बातम्यांसोबत, रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. सतर्क राहा, सुरक्षित राहा, सावधान राहा आणि प्रत्येक घटनेतून तात्पर्य, बोध हा घेत जा. आपल्या चॅनल सोबत राहिल्यानंतर नक्कीच फायदाच होणार आहे. बेल आयकॉन घंटीला ऑन करा. नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पाहायला सोयीस्कर. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.
MMG न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार, धन्यवाद.